माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य विवेक कोल्हे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्प्या 2च्या गावामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील काही गावांचा समावेश करावा अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। माननीय सभापती महोदय, मी सन्माननीय सदस्यांनी सभागृहाला सांगू इच्छितो की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ही योजना एक क्लस्टर अप्रोचने घेण्यात आली आणि पहिल्या क्लस्टर अप्रोचमध्ये 16 जिल्हे आणि काही गावांचा उल्लेख 5-6 हजार गावांचा उल्लेख त्या ठिकाणी होता आणि नंतर 2022 मध्ये आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा 2 तयार केला। त्याचे वेगवेगळे निकष होते आणि ते निकष पहिल्या टप्प्यामध्ये आपण 5220 गावाला लाभ दिला होता आणि दुसऱ्या टप्प्याचा उल्लेख मला या ठिकाणी उत्तरात मी केलेला आहे की यामध्ये जे निवड करण्याचे जो क्रायटेरिया होते त्याच्यामध्ये संवेदनशीलता, त्याचे वेगवेगळे निकष होते, वार्षिक पर्जन्यमान, एकूण पावसाचे दिवस, पावसातील खंडाची संख्या, त्याच्यानंतर भूजल स्थिती, मातीची जल धारण क्षमता, अवघड जमिनीचे एकूण भौगोलिक क्षेत्राचे प्रमाण, पशुधन घनता, साक्षरतेचे प्रमाण, एकूण साक्षरता, महिला साक्षरतेचे प्रमाण, स्वयंसहायता बचत गटाचे प्रमाण, निवड क्षेत्र, सिंचन क्षेत्र किती आहे त्याचे प्रमाण, बाजारपेठ उपलब्धता, मासिक उत्पन्न असे वेगवेगळे क्रायटेरिया त्याच्यामध्ये। त्याच्यावर तज्ञ समितीने त्याचा पूर्ण अभ्यास केला, मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आला, त्या गावाची निवड झाली आणि 21 जिल्ह्यातील या गावांना या ठिकाणी लाभ दिला जातो। याचा जागतिक बँकेशी आपला करार झाला आणि जागतिक बँकेने सुमारे 6000 कोटी रुपये या गावासाठी मंजूर केले आणि क्लस्टर अप्रोचने आपण या सर्व गावाला लाभ देत आहोत। राज्यात प्रत्येक जिल्ह्यातून आणि प्रत्येक मतदारसंघातून आमचे गाव समावेश करा अशा पद्धतीची मागणी होत आहे, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हे आता आपण खूप पुढे गेलेलो आहे, याच्यामध्ये सर्व प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता ही योजना आता आपण पहिल्या टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करत आहोत आणि जेव्हा दुसरा टप्पा होईल त्यानंतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचा या ठिकाणी भविष्यामध्ये असा विचार निश्चितपणे करण्यात येईल। परंतु तोपर्यंत आपल्या कृषी संजीवनी योजनेतून किंवा राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण किंवा केंद्र सरकार ज्या योजनेतून इतर योजनेतून या भागाचे एवढे गाव वगळलेले आहे, म्हणजे एवढे या सर्व नानाजी देशमुखच्या गावामध्ये त्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेतून लाभ दिला जात आहे आणि बाकीचा जो उर्वरित निधी वेगवेगळ्या स्तोत्रातून जो प्राप्त होतो त्यामध्ये उर्वरित गावाला लाभ दिला जात आहे आणि म्हणून अहिल्यानगर सहित बाकीचे जेवढे राज्यातील जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्याच्या इतर जिल्हे आणि तालुक्यांना इतर योजनेतून लाभ दिला जातो।